बातमी पुण्यातल्या अपघाताची। पुण्याच्या चाकण शिक्रापूर मार्गावर एका कंटेनरनं तब्बल 15 ते 20 वाहनांना धडक दिली। या घटनेत 3 महिला गंभीर जखमी झाल्यात। सुरुवातीला चाकणच्या माणिक चौकात या कंटेनरनं 2 महिलांना उडवलं। त्यानंतर भीतीपोटी कंटेनर चालकानं सुसाट वेगात तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। याच दरम्यान काही अंतर पुढे त्यानं आणखी एका मुलीला उडवलं। त्यानंतर चाकण पोलिसांनी पाठलाग सुरू केला। पोलीस मागे लागल्यानं कंटेनर चालकानं वेग वाढवला आणि वाटेत येणाऱ्या अनेक वाहनांना उडवत तो पुढे निघाला। चाकण ते जातेगाव असं तब्बल 20 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर नागरिकांच्या मदतीनं हा कंटेनर रोखण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला चांगला चोप दिला। दरम्यान यावर गावकरी आणि पोलिसांनी काय म्हटलंय आपण पाहूया। एक छोटा हत्ती असेल, टाटाचा, त्याच्यानंतर इंडिका असेल, 4 व्हीलर मारुतीची गाडी असेल, अशा अनेक 10 ते 15 गाड्यांना उडून 10-15 लोकांना जखमी करून तो शिक्रापूरच्या दिशेने गेला। त्या ठिकाणी जातेगाव पाटे या ठिकाणी शेवटी डंपरला धडकल्यामुळे तो थांबला व त्या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटलाइज केलेले आहे। खूप लोकांना उडवलेलं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः 6 ते 7 वाहनांना धडक दिली आहे आणि 5 ते 6 लोक किरकोळ जखमी आहे। जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे, परंतु तिच्या जे आहे ती जीवास कुठल्याही प्रकारचा धोका निश्चित नाही। हे जे वाहन आहे कंटेनर, तो पुणे ग्रामीण पोलीस शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।